केंद्र व राज्य शासनानं 35 कोटी वृक्ष लागवडींचा कार्यक्रम हाती घेतला असता जलजंगल जमीन बचावाचा नारा दिला असून मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवृत्ती धुळे व उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक धुळे यांच्या अंतर्गत कोंडाईबारी वन विभागातील जांभोरा नियतक्षेत्र 365/366 व इतर ठिकाणी जवळजवळ 3000पेक्षा जास्त उभ्या झाडांची जंगलतोड झाली असून या जंगलाचे 30 लाखांच्या पुढे अतोनात नुकसान झाले। सदर जांभोरा नियत क्षेत्रातील जंगलतोड झालेल्या ठिकाणी स्थानिक वन अधिकाऱ्यांनी घाईघाईत पंचनामा करून तोडलेल्या झाडांचा बुडावरती जाऊन बुजून नंबर टाकले नाहीत तरी उच्च न्यायालय क्रमांक 1277/2000 शोभाताई फडणवीस विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार 5 लाखापेक्षा जास्त जंगलांचे नुकसान झाल्यास मुख्य वनसंरक्षक वनवृत्ती धुळे यांनी कोंडाईबारी जांभोरा नियत क्षेत्रातील जंगलात मोक्कास्थळी भेट देऊन वृक्षतोडीमुळे झालेल्या नुकसानाची रक्कम मुंबई वित्तीय नियमावली 1959 मधील तरतुदीनुसार दोषाधिकार निश्चित करून शासनाचा महसूल आपल्या कर्तव्यात कसून करणारा दोषी वन अधिकारी यांच्याकडून वसूल करावा तसेच घटनाबाह्य सराईत संघटित गुन्हेगारी कृत्य केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करावा। जंगलतोडीस जबाबदार असलेल्या सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी रोजगार हमी योजना धुळे वनक्षेत्रपाल कोंडाईबारी वनपाल वनरक्षक यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून जलद गतीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर व कृष्णा निकम यांनी मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवृत्ती धुळे व उपविभागीय वन अधिकारी दक्षता धुळे व उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक धुळे तसेच वनबल प्रमुख अकास्ट वनोपज नागपूर यांच्याकडे तक्रार दाखल करून मागणी केली आहे। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता नंदकुमार तवर। आज या ठिकाणी कोंडाईबारी वन विभागाअंतर्गत जांभोरा बिटामध्ये जवळजवळ 3000च्या पुढची जंगलतोड झालेली आहे आणि ही जंगलतोड निव्वळ वनक्षेत्रपाल ACF आणि वनपाल यांच्या निष्काळजीपणामुळे ही जंगलतोड झालेली आहे। तरी या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आम्ही मुख्य वनसंरक्षक अधिकारी यांच्याकडे करणार आहोत। हे अधिकारी धुळ्याहून इकडनं तिकडनं ये जाय करतात, तिथे स्थानिक कोणी थांबत नाही। तरी यांची जबाबदारी होती ही जंगल वाचवण्याची, पण आज जवळजवळ 3000च्या पुढची जंगलतोड झालेली आहे। तरी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आम्ही करणार आहोत।